महाशय, गुरुजन वर्ग आणि इथे जमलेल्या माझ्या छोट्या मोठ्या बालमित्रांनो, आज मी काही 2-4 शब्द सांगणार आहे. ते तुम्ही शांत चित्तेने ऐकून घ्यावे अशी माझी नम्र विनंती. यशवंतराव चव्हाण यांचे पूर्ण नाव यशवंत बळवंत चव्हाण असे होते. यशवंतराव चव्हाण त्यांचा जन्म 12 मार्च 1913 रोजी सांगली जिल्ह्यातील देवराष्ट्र या गावी झाला. त्यांच्या आईचे नाव विठाबाई व वडिलांचे नाव बळवंतराव असे होते. यशवंतराव चव्हाण 4 वर्षाचे असताना त्यांच्या वडिलांचे निधन झाले. विठाबाईंनी भावाच्या मदतीने मुलांना सांभाळलं, शिकवलं. मराठी सोबतच यशवंतराव चव्हाणांना विठाबाईंनी देशप्रेम आणि स्वावलंबनाचे धडे दिले. यशवंतराव चव्हाणांना लहानपणापासूनच वाचनाची आवड होती. मराठी सोबतच संस्कृत आणि इंग्रजीचेही त्यांनी अफाट वाचन केले. वडील लहानपणीच गेल्यामुळे चव्हाण कुटुंबाला गरिबीचा सामना करावा लागला. शाळेची फी सुद्धा भरणे अशक्य झाले होते. तरी शिक्षण चालूच ठेवायचं होतं अशा त्यांनी निर्धार केला होता. नंतर ते महाराष्ट्राचे पहिले मुख्यमंत्री झाले. अशा या थोर नेत्याला माझे कोटी कोटी प्रणाम. जय हिंद, जय महाराष्ट्र.